यांनी आपल्या पदाचा लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी पीजी ग्रुपच्या वतीने करण्यात आली असून पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर या संदर्भात निदर्शनं करण्यात आली आहेत। निर्भय बनो सभेसाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक, लाठीहल्ला, शाईफेक, अंडीफेक केली। वागळे यांच्यावर 4 ते 5 ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला। त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत। सोलापुरात निखिल वागळे यांच्या समर्थनार्थ पीजी ग्रुप यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटसमोर हातात काळा झेंडा घेऊन काळ्या फिती लावून निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी शहर युवक अध्यक्ष योगेश कांबळे, सोलापूर शहर प्रवक्ते अतिश मेत्रे, हद्दवाड अध्यक्ष उमेश जेट्टीथोर, शहर सरचिटणीस कोमल माचले, अल्पसंख्याक अध्यक्ष फारुख शेख, संजय कुचेकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान पीजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। जर राज्यात तुम्हाला कायदा सुव्यवस्था राखता येत नाही तर अशा मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। निर्भय बनो मेळावा घेतलेला पत्रकार आपले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर, असीम सरवदे साहेब यांच्यावर काल काय बीजेपीच्या मनोवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे। त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत। काल जे भ्याड हल्ला झाला, जर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर कोणी हल्ला करत असेल तर हे आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं दुर्दैव आहे। तरी गृहमंत्र्यांनी राजीनामा त्वरित द्यावा अशी आमचे रिपब्लिकन पीजी गटाच्या वतीने मागणी आहे। काल झालेला भ्याड हल्ला समाज प्रबोधनाचं काम करत असताना समाज प्रबोधकावर जर असे भ्याड हल्ले होत असतील तर या मनोवादी लोकांना जाणून बुजून जर त्यांनी असं काम करण्यासाठी सोडत असतील तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे तुमची जर तत्परता नसेल, तुम्हाला जर हे थांबवणं होत नसेल, हा गोळीबार, हे भ्याड हल्ले आणि हे अशांततामय वातावरण निर्माण करणं जर तुम्हाला थांबवता होत नसेल तर तुम्ही सरळ राजीनामा द्या। तुमच्या पदावरती तुमचं काम करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही त्या पदावर बसायलाच नाही पाहिजे, हे संविधानानं आम्हाला तुम्हाला शिकवलेलं आहे। एकतर तुम्ही लोकशाही पद्धतीने त्या पदावर नाही आहेत आणि त्या पदावर बसून त्या पदाचा गैरवापर करतायत। ही तमाम भारतीयांना दिसतंय, तमाम महाराष्ट्रीयांना दिसतंय। हे तुम्ही थांबवा। जर थांबवत नसाल तर तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे द्या आणि जे कर्तव्यदक्ष आहेत त्यांच्याकडे ती पदं द्या। काल झालेला त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि समाज प्रबोधनकार म्हणून निखिल वागळे साहेबांना आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो।